मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय आज जाहीर केला। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर आलेल्या मनसैनिकांना त्याविषयी काय वाटतं हे जाणून घेऊयात आपला प्रतिनिधी वेदांत नेबनं साधलेल्या संवादातून। ज्या प्रकारे राज ठाकरे यांनी भाषण केलं आणि भाषणामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो होता तो म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला बिनशर्त पाठिंबा हा मनसेने दिलेला आहे, एक प्रकारे राज ठाकरे यांनी दिला आहे। या संदर्भात कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। ज्या प्रकारे आत्ता भाषण ऐकलं, अपेक्षित होतं अशा प्रकारचा निर्णय राज ठाकरे घेतील? आमचे साहेब जे निर्णय घेतील तो योग्यच असेल आणि आम्ही त्यांच्या त्या निर्णयाच्या पाठीमागे आहोत, खंबीरपणे उभे आहोत। आमचे म्हटलं तर तयारी करून ठेवली होती की अशा प्रकारचा निर्णय घेतला जाईल राज ठाकरेंकडनं? अपेक्षित तर नव्हतं, अपेक्षित तर बिलकुल नव्हतं, पण साहेब आत्तापर्यंतचा जो इतिहास आहे, साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते महाराष्ट्र सैनिकांनी मान्य केलेलं आहे। काही जणांचं असं सुद्धा म्हणणं होतं कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचं की एकला चलो रेचा नारा द्यावा आजच्या याच्यात, पण ते झालं नाही। एक कार्यकर्ता म्हणून, एक पदाधिकारी म्हणून तुमचं वैयक्तिक मत काय आजच्या या निर्णयानंतर? हा जो साहेबांनी जो प्रश्न मांडलेला आहे, या नवा युवा पिढीला कामगार जे नोकरी जो म्हणजे संबंधामध्ये, हा मेन प्रथम गोष्ट आहे की आजचं एवढी मुलं बेरोजगार आहे आणि त्या नोकरी संदर्भामध्ये नोकरी हे मिळावी, कारण का हा महाराष्ट्र आपला आहे। आणि साहेबांनी जे गोष्ट ती जाणीव करून दिलेली आहेत, मोदी साहेबांचा हा उच्चार केला आहे, ती अति फार महत्त्वाची गोष्ट केलेली आहेत। कारण का एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।